साहेब, किल्ले प्रतापगडावर आज आपण या ठिकाणी गड संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर आज हजेरी लावलेली आहे. आज महाराष्ट्रातले सर्व किल्लेचे गड आत्ता दुरावस्था लक्षात घेता कुठेही जेवढी घोषणा होत असते त्या पद्धतीने तिथे संवर्धन झालेलं दिसत नाही असा आवाज या निमित्तानं होतो. कसं बघता याच्याकडे? आपल्या राज्यात घोषणा जास्त, काम कमी अशी सध्याची परिस्थिती आहे आणि म्हणून निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली ही मोहीम निलेश लंकेंनी काढलेली आहे. आपला मावळा या सदराखाली आम्ही अनेक किल्ल्यावर गेलेलो आहे आत्तापर्यंत आणि त्या ठिकाणी स्वच्छता, वनीकरण करणे, झाडं लावणे, त्या ठिकाणच्या बऱ्याच गोष्टी ज्या जुन्या अतिशय जीर्ण अवस्थेत आहेत त्या थोड्याशा त्याची डागडुजी करण्याचा छोटासा प्रयत्न करणे, असे सगळे उपक्रम हे गडावर गेल्यावर निलेश लंकेंच्या बरोबरचे त्यांचे सगळे सहकारी करत असतात. दिवसभर हे काम होतं. मला खात्री आहे की याने महाराष्ट्रातल्या सरकारचं लक्ष अशा गडकिल्ल्यांच्या संवर्धनाकडे जास्त येईल, जास्त निधी या सगळ्या कार्यक्रमाला मिळेल आणि या कार्यक्रमामुळे किल्ल्यांचं संवर्धन हे महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं काम हे निलेश लंकेंच्या माध्यमातून होतं आहे आणि म्हणून ही मोहीम त्यांची गडकिल्ले संवर्धनाची ही महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष शशिकांत शिंदेजी, मी आणि असंख्य कार्यकर्ते आज निलेश लंकेंच्या बरोबर इथं आलेलो आहोत. खासदार असून देखील ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन अशा प्रकारच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा पुढाकार घेत आहेत. ही एक आनंदाची बातमी आहे आणि मला खात्री आहे की केंद्र सरकारमध्ये देखील त्यांनी या संदर्भात आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे. युनेस्कोने आता बरेचसे हाही गड युनेस्कोच्या पहिल्या 12 यादीत आलेला आहे आणि त्यामुळे युनेस्कोच्या माध्यमातून ज्यावेळी काम होईल त्यावेळी देखील केंद्र सरकारचा जास्त मोठा रोल असेल. खासदार म्हणून निलेश लंकेंचा त्या ठिकाणी आपल्याला अधिक उपयोग होईल असं आम्हाला वाटतं. आता हे झालं गड किल्ल्यांचं संवर्धन, म्हणजे गडाची स्वच्छता. पण राजकारणातली संवर्धन आहे, राजकारणातली स्वच्छता करण्याची गरज आहे का असं वाटतं का? ती तर प्रचंड गरज आहे आणि राजकारणात बराच गढूळपणा आलेला आहे आणि आपण बघताय देशात काय चाललेलं आहे सध्या. निवडून आलेल्यांच्या निवडून येण्याची जी व्यवस्था आहे त्याबद्दलच लोकांच्यात शंका निर्माण व्हायला लागलेली आहे आणि निवडणूक आयोग पारदर्शीपणाने वागेल अशी अपेक्षा होती पण ती काही दिसत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगात बदल करणे आणि निवडणूक आयोग हा पूर्वी जशी घटना होती, नियम होते निवडणुकीच्या आयोगाला नेमण्याचे, तसे नियम पुन्हा करणं आणि निवडणुकीच्या सगळ्या म्हणजे आधार कार्डाशी मतदाराचं नाव जोडणं आणि तेच नाव मतदार यादीत येणं, फोटो आणि नाव सदृश्य डुप्लिकेशन असेल तर ते त्यातनं वगळण्याचं एक सॉफ्टवेअर लोकसभेच्या आधी सरकार वापरत होतं आयोग, पण आता विधानसभेला ते वापरण्यात आलं नाही. त्यामुळे प्रचंड घोळ महाराष्ट्रात आणि दुसऱ्या राज्यात आज दिसतो आहे. यामुळं निवडणूक यादी सुधारणा केली तरी महाराष्ट्रातला हा गढूळपणा राजकारणातला पूर्णपणाने जाईल. नक्कीच साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कुटुंबियांवरती देखील अशा पद्धतीचे आरोप केलेत, तसं स्टेटमेंट देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. आमचं तेच म्हणणं आहे की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय यांनी काही दोन्हीकडं मतदान केलेलं नसेल. त्यामुळं पूर्वी ते जिथं असतील राहत होते तिथं इकडं दुसरीकडं आले, पण हे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आलेलं आहे. म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की त्यांनी आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं आणि निवडणूक आयोगाला अद्दल घडवून निवडणूक आयोगाला सुधारणा करण्यासाठी हे करावं. त्याचं निवडणूक आयोगाचं समर्थन करण्यापेक्षा ज्यावेळी केंद्र सरकारमधले भारतीय जनता पक्षाचे एक नेते यांनी देखील देशातल्या 6 लोकसभेच्या मतदार यादीतले घोळ दाखवले, राज्याचे मुख्यमंत्री तसे घोळ दाखवत आहेत, याचा अर्थ त्यांनाही मान्य आहे की हे यादीत घोळ आहे आणि मग यादीत घोळ आहे म्हणून तर निवडणुका चुकीच्या आहेत, निवडणुकीच्या या व्यवस्था चुकीच्या आहेत. या सुधारणेसाठी भारतीय जनता पक्ष ना काय म्हणतो आहे? भारतीय जनता पक्षाने सांगितलं पाहिजे की विरोधी पक्ष जे म्हणत आहेत त्यांची मागणी रास्त आहे आणि ते मागणी करत आहेत तशा सुधारणा निवडणूक यादीत मतदार यादीत केल्या पाहिजेत.
साहेब, ज्यांचं शाहू फुले आंबेडकर यांचा विचाराचा असं नेतृत्व मानलं जातं, असे अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा ताई ह्या RSSच्या एका विशेष बैठकीत महिलांच्या एका ह्याच्यात भेटायला गेल्या आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टीकेची झोड उठायला लागली. विशेष करून कंगना राणावतने तो फोटो पोस्ट केला, ज्या कंगना राणावत की जे कायमस्वरूपी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सला कुठेही टार्गेट करण्यासाठी मागे पुढे बघत नाही. आणि विशेष करून सुनेत्रा पवार गेल्या म्हणजे नेमक्या RSSकडे गेल्या. अशी काही RSS एवढी मोठी काही संघटना एवढी काही वाईट नाही, कारण ते राष्ट्रहिताचंच बघत असते. पण असं काय वाईट घडलं की सुनेत्रा पवार त्या ठिकाणी गेल्या? नाही, आपल्या देशाची घटना निर्माण झाली त्यावेळी ज्यांचा विरोध होता, तिरंग्याला ज्यांचा विरोध होता, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मान्य नव्हती, अशा लोकांच्या बरोबर बसणं याला लोकांचा आक्षेप आहे. आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणारे कोणी त्या दिशेनं जात नाहीत आणि त्यामुळं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं बंद करावं, जाण्याला कुणाचाच आक्षेप नाही. पण शाहू फुले आंबेडकरांचं नाव आता घेणं जरा अवघड आहे. पण दादांनी सुद्धा याच्यावर थोडासा आक्षेप व्यक्त केला की मी चौकशी करतो की माझी बायको नेमकी कुठं गेली. म्हणजे दादांना सुद्धा हे खटकले असं वाटतं का तुम्हाला? मला माहीत नाही, मी त्यांचं म्हणणं बघितलेलं नाही, त्यामुळं मला माहीत नाही. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. कीर्तनकारांनी माजी मंत्री आहेत भाऊसाहेब थोरात त्यांच्यावर कीर्तनकारांनी नथुराम गोडसे संदर्भात धोरण केलं, विधान केले, त्या संदर्भात काय सांगा? हे अतिशय गंभीर आहे आणि अशा पद्धतीने नथुराम गोडसेंचा पुरस्कार करणं किंवा नथुराम गोडसेंचं समर्थन करण्याची प्रवृत्ती जर अशी कीर्तनकारांच्या चिरायला लागली असेल तर त्याचा बंदोबस्त महाराष्ट्रातली पुरोगामी जनता निश्चित करेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.